चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. आज आपण सर्वजण श्री भैरवनाथ विद्यालय निंबवी या शाळेत पालक सभेच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, उपस्थित सर्व प्रतिष्ठित मान्यवर, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तसेच व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपलेही सर्वांचे मनापासून सहर्ष असे स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी शैक्षणिक वर्षामधील पहिल्याच पालक सभेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. हसा मुलांनो हसा, प्रकाशातील तारे तुम्ही, अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न. त्यासाठी पालकाची धावपळ, धडपड ओघाने आलीच. घरासाठी घर सोडून धावणारी माणसे पाहिली की घराचे महत्त्व लक्षात येते. कळत नकळत त्यातून कुटुंबाकडे, मुलांकडे दुर्लक्ष होते. पालकांनी बालवयात केलेले संस्कार हे चिरकाळ टिकणारे असतात. पालकच आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचे शिल्पकार असतात. मुलाचा पहिला गुरु ही त्याची आई असते. आई, वडील आणि त्यानंतर शिक्षक हे मुलांचे शिल्पकार असतात. या पालक सभेच्या निमित्ताने भाषण करत असताना मला आपल्याला मनपूर्वक सांगावेसे वाटते की या आमच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच संस्था या सर्वांचे नेहमी हेच ध्येय असते, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे, स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा राहून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्या गावाचे, शाळेचे, आईवडिलांचे नाव त्याने मोठे केले पाहिजे. म्हणूनच या शाळेचा आजपर्यंतचा इतिहास आहे की प्रत्येक क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी, पालक यांनाही मला सांगावेसे वाटत आहे, आपण सर्वांनी चांगले सहकार्य केले पाहिजे. तुमचा मुलगा घडवणे हे फक्त शाळेचे काम आहे असे म्हणून पालकांना जबाबदारी झटकता येणार नाही. पालक आणि शिक्षक मिळून आपण मुलांचे भवितव्य घडवूया. पालक पाल्य नात्यातील गंमत जिथे हरवली आहे असे शेकडो परिवार समाजात पाहायला मिळतात. आपल्या शाळेची विद्यार्थी संख्या प्रचंड असताना उपस्थित पालकांची संख्या पाहिली तर आपण खरे आपल्या मुलावर प्रेम करता. त्यांच्या भविष्याची आपणास काळजी आहे. आपण जबाबदार पालक आहात म्हणून वेळ काढून पालक सभेत उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक स्वागत करतो. सामान्य पालकाला नोकरी व कामधंद्यामुळे दिवसभर घराबाहेर राहावे लागते. मुलांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. मुलांच्या सर्व गरजा भागवण्याचा प्रयत्न करीत असताना एकीकडे त्यांच्याकडून विविध प्रकारच्या अपेक्षा करीत असतात. परंतु मुलाच्या सोबतीचे जग झपाट्याने बदलत आहे. दोन पिढ्यांमध्ये प्रचंड तफावत आढळून येत आहे. एकमेकांच्या सहवासातील मुकले आहेत. त्यामुळे पालकांचा आपल्या पाल्याबरोबरचा सुसंवाद हा संपुष्टात येत चालला आहे. पण पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की आज तुम्ही मुलांना वेळ दिला तरच ते तुमच्या वृद्धापकाळात तुम्हाला वेळ देतील. पालकत्व ही निसर्गानं मानवास बहाल केलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. पालकत्वामुळेच मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होते. पाल्याच्या जडगडंडीत, त्याच्या शिक्षणात, त्याच्या करिअरमध्ये पालकांचा फार मोलाचा वाटा असतो. त्यांच्या संपूर्ण आयुष्याला योग्य मार्गदर्शन व दिशा दाखवण्याचे काम पालक अगदी नेटाने करीत असतात. ही जबाबदारी अतिशय आनंदाने पार पाडत असतात. पाल्याच्या योग्य जडणघडणीतूनच त्यांना आनंद प्राप्त होत असतो. मुलांचे व्यक्तिमत्व हीच पालकांची दौलत आहे. विद्यमान युगातील जीवघेणी स्पर्धा, शाळा महाविद्यालय, शिकवणी, छंदवर्ग, मोबाईल, टीव्ही व अन्य करमणूक साधनांचे वाढते आक्रमण, ढासळत चाललेली सांस्कृतिक मूल्य इत्यादी अशा या वातावरणात पाल्याला कसे घडवावे, त्याचे व्यक्तिमत्व कसे फुलवावे हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. त्याकरिता शाळेत पालकांचे येणे जाणे असले पाहिजे. सुरुवातीपासूनच तुमच्या मुलामुलींचे शिक्षक, शिक्षिकेशी सुसंवाद साधणे, त्यांच्याकडून तुमच्या पाल्यातील उणिवा जाणून घ्याव्यात, त्या जाणीवपूर्वक कुशलतेने दूर कराव्यात. पाल्यातील चांगले गुण व त्याचा कल हेरून त्यास प्रोत्साहन द्यावे.
तुमच्या पाल्यातील चांगल्या कलागुणांचे सहज कौतुक करावे. शाबासकी, कौतुक, प्रशंसा तुमच्या पाल्यास सतत एक प्रकारची ऊर्जा देऊन त्यास प्रोत्साहन करेल. मात्र त्या कौतुकाने तो सेफारून जाणार नाही याची जाणीव ठेवावी. बरेच पालक आपल्या मुलाला एकदा शाळेत घातले की परत शाळेकडे फिरकत सुद्धा नाही. तो मुलगा मुलगी कोणत्या वर्गात, तुकडीत आहे, त्याचे शिक्षक कोण आहेत याची काहीच कल्पना नसते. प्रवेश घेतला, शाळेची फी भरली म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. बरेच पालक आपला पाल्य इयत्ता 10वीत आल्यानंतर जागरूक होतात. त्याने उत्तम गुण मिळवावेत यासाठी धावाधाव करतात. खाजगी शिकवणी, क्लासेस इत्यादींची शोधाशोध करतात. मार्गदर्शक, गाईड्स, नोट्स बाजारात जे म्हणून काही उपलब्ध होईल ते आपल्या पाल्यापुढे आणून टाकतात. हे केले म्हणजे पालक म्हणून आपले कर्तव्य संपले असे समजतात. येथेच पालक म्हणून आपली चूक होते. सुरुवातीला काहीच मशागत न करता एखादे बी पेरल्यावर ते त्या जमिनीत कसे बसे अंकुरते, वाढते, जमिनीच्या वर येऊन आकाशाकडे झेपावू लागते. जमिनीची काहीच मशागत न करता बी पेरणे जसे चुकीचे आहे तसेच तुमच्या पाल्याच्या बाबतीतही ऐनवेळी लक्ष दिल्यासारखे आहे. त्यामुळे ते कसे रुजू शकेल, वाढू शकेल. जर तुम्हाला शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हवी असतील तर तुम्ही तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण वाढीसाठी सुरुवातीपासून जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्या शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास व अभ्यास इतर पूरक विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये आपल्या मुलांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. पालक हो, आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात आपापल्या भविष्याची काही ना काही तरतूद करीत असतो. आपली बँकेतील शिल्लक कशी वाढेल, आपले घरदार, प्लॉट, सोने नाणे आपल्या भविष्यातील उपयोगी कसे ठरेल याचा विचार करीत असतो. त्या दिशेने तसे प्रयत्नही करीत असतो. त्यात तसे काही वावगे अथवा चुकीचे नाही. मात्र तुम्ही पालकांनी हाही विचार करायला हवा की फक्त घरदार, पैसा अडका, सोने नाणी, जमीन जुमला इत्यादी म्हणजेच भविष्यातील तरतूद या विचारांच्याही पलीकडे संस्कारक्षम, आरोग्य संपन्न, नम्र, सदाचारी, जाणती, अभ्यासू, गुणी मुले मुली घडवणे म्हणजे खऱ्या अर्थाने भविष्याच्या चांगली भरभक्कम निर्धास्तपणे जगण्याची तरतूद करून ठेवण्यासारखेच आहे. मात्र तुमच्या कामाच्या व्यापात तुमचा पाल्य घडविण्यात कसूर केली तर तुम्ही धावपळ करून मोठ्या कष्टाने जमवलेली संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही. उत्तम सुसंस्कारी संतती हीच मोठी संपत्ती आहे हे लक्षात घ्या. साऱ्याच काळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जगत असते निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने हसण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.